गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोग पीठे तटे विमरत्यं वरं पुण्डलिकाय धातु मुनिन्दे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे
जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे सत्य साच करे सत्य साच करे सत्य साच करे सत्य साच करे नाम विठोबाचे बरे 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 सत्य साच करे सत्य साच करे सत्य साच करे सत्य साच करे नाम विठोबाचे बरे 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 येणे तुटके बंधन येणे तुटके बंधन येणे तुटके बंधन येणे तुटके बंधन उभय लोके कीर्ती जने उभय लोके कीर्ती जने लोके कीर्ती जने उभय लोके कीर्ती जने उभय लोके कीर्ती जने उभय लोके कीर्ती जने भाव जाते गाठे भाव जाते गाठे भाव जाते गाठे लाभ उठावते प्यासे लाभ उठावते प्यासे लाभ उठावते लाभ उठावते प्यासे लाभ उठावते लाभ उठावते आयन सुताती बंदारे सुताती बंदारे सुताती बंदारे सुताती बंदारे उभय लोकी कीर्ति देने उभय लोकी कीर्ति देने उभय लोके कीर्ति देने उभय लोके कीर्ति देने उभय लोके उभय लोके कीर्ति देने तुका म्हणे बोला तुका म्हणे बोला तुका म्हणे भोला तुका म्हणे भोला जिंकू जाणे कलिकाला 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 येणे तुटाती बंधने तुटाती बंधने तुटाती बंधने तुटाती बंधने उभय लोके कीर्ती देने तुटाती बंधने उभय लोके कीर्ती देने गोपाल कुमार गोपाल कुमार
तसे साच खरे नाम विठोबाचे बरे ये तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे भाव ज्याच्या गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कलिकाळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरबिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासराय पिटिनी जय सरस्वती नमस्तुते यच्छान्तवकं सकल शास्त्राणि भूषितं महामंगलं जायन्ते संस्कृति संमंतेनां रामायणादि नमो नमः जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाननवाली का अवतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची चरण कमली साष्टांग नमन करीत असो आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमियली म्या नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा नमो ज्ञानेश्वरा 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 देवतार
उतारा सोपान देवा मुक्ताबाई त्रिभुवन बाले मुक्ताबाई नमो सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आदत्रे जन देवाची तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुष सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा रे वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काली आपण असावे जवली मस्तक माझा पायावर मस्तक माझा पायावरी मस्तक प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन निरूपणाकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगामध्ये जगद्गुरु तीन एक कृष्ण म्हणजे जगद्गुरु तो देवच आहे दुसरे जगद्गुरु आद्य गुरु जगद्गुरु शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु ज्यांचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल या अभंगामध्ये माझे देहूचे बालक नमूद करतात त्या विठ्ठलाचे नाम सत्य आहे साच आहे खरं आणि बरे मग ते नाम तुम्ही मुखामध्ये घ्या काय होईल महाराज परिणाम काय होईल तुम्ही काही बंधनामध्ये गुंतलेले आहात त्या बंधनामधून तुम्ही मुक्त व्हाल आणि विश्वामध्ये जगामध्ये तुमची कीर्ती होईल सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे मग त्यानं काय होईल येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्तीने ज्या विठ्ठलाचं नाव तुम्ही जर मुखामध्ये घेतलं तर विश्वामध्ये तुमची कीर्ती होईल पण महाराज पुढे सांगतात नाम घेत्या वेळेस अंतरामध्ये भाव पाहिजे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे पण भाव ज्याच्या गाठी त्याची लाभ उठावती ज्याच्या अंतरामध्ये भाव आहे त्याला परमात्म्याची गाठ झाल्याशिवाय राहणार नाही पण महाराज सांगतात नुसतं भाव असूनही पाहिजे नुसतं भाव असूनही फायदा नाही त्याच्या पाठीमागे तुमच्या अंतरामध्ये भोळेपणाही पाहिजे आणि मग भोळेपणा जर असेल भावही असेल आणि तुमच्या मुखामध्ये सातत्याने ते परमात्म्याचं नाम चिंतन असेल तर तुम्ही कलिकालावरतीही जिंकू शकता त्या कलिकालालाही जिंकू शकता असा सरळ सरळ अर्थ तुकोबाराने अभंगात निरूपण केलाय विठ्ठला विठ्ठला अभंगाचा संक्षिप्त वृत्त पाहण्या अगोदर
अल्पहसा परिहार देणं, वक्त्याचं अधिक कर्तव्य आहे. इथं श्रोते सर्व श्रुते, श्रोत्यांना सर्वांना माहिती आजची सेवा केली निमित्ताने, पण वक्त्याचं अधिक कर्तव्य आहे. वक्ता जर कार्याचं महत्व सांगत नसेल, कीर्तनकार जर कार्याचं महत्व सांगत नसेल, तर त्याला कीर्तनकार म्हणून एक महात्म्याचे शब्द ऐकले, त्याला वाचक म्हणायचा. विठ्ठला विठ्ठला. कीर्तनकार जर कार्याचं महत्व सांगत नसेल, किम निमित्तानं कार्य हे जर वर्णन करत नसेल, तर त्याला वक्ता म्हणून, त्याला वाचक म्हणावा. म्हणून आजची जी नियोजित सेवा, आज या खरं सांगायचं म्हटलं तर माझी सेवा आज या मंगल ठिकाणी लागते, हे माझं परम भाग्य. विठ्ठला विठ्ठला. ही चालत आलेली एकादशी आणि त्या एकादशीच्या निमित्त या पवित्र स्थानामध्ये आज मलाही नाम संध्या करण्याचा योग येतो. याच्यासारखं भाग्य ते काय. विठ्ठला विठ्ठला. महाराज म्हणतात, गुरुनाम गुरु श्री गुरु रंगनाथजी महाराज परभणीकर म्हणतात, काय म्हणतात, संध्या ही देवघरात केली, नाम संध्या ही देवघरात केली तर तिचं पुण्य वेगळं. तीच संध्या नाम संध्या तुळशी वृंदावनामध्ये केली तर तिचं पुण्य वेगळे. तीच संध्या गायीच्या गोठ्यात केली तर तिचं पुण्य वेगळे. तीच संध्या एखाद्या पवित्र नदीच्या पात्रात केली तर तिचं पुण्य वेगळे. परंतु महाराज सांगतात, तीच नाम संध्या एखाद्या साधूच्या स्थानात केली तर ते पुण्य गणित होत नाही. महाराज वर्णन करतात, अशा साधूच्या स्थानामध्ये मला तो योग येतोय नामसंध्या करण्याचा. याच्यासारखं पुण्य ते कोणतं. विठ्ठला विठ्ठला. आज ही पुनीत झालेली भूमी आहे, कारण आज या भूमीमध्ये गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी माझे सावळाराम बाबा जन्माला. सावळाराम बाबानंतर तो वारसा वासुदेव बाबांनी चालवला. म्हणजे या भूमीमध्ये हे पवित्र स्थळ आहे. इथं आल्यानंतर काय श्रोत्यांना सांगावं मला विचार पडला बाबा, कारण सर्व अनुभवी लोक बसलेले होते हरिपाठाला. विठ्ठला विठ्ठला. अनुभवाने परिपूर्ण आणि भक्तीने परिपूर्ण, परमार्थाने निपुण झालेली लोक आज या स्थानामध्ये. आणि अशा स्थानामध्ये आजच्या या पर्वकाली एकादशीच्या दिवशी आपण या ठिकाणी परमात्म्याचं नामचिंतन करणार आहोत. पण ज्या निमित्तानं खऱ्या अर्थानं माझ्या सारख्याला या ठिकाणी सेवा करण्याची ज्या योग आला, आपले सर्वांचे लाडके, आज मी त्याला संतच प्रवादन करतो, संतच म्हणतो, संत पदाला गेलेले, संत पदवीधर असणारे आमचे गुरुदेव चेतन महाराज म्हात्रे यानं काल बाबा संध्याकाळी 5:15 वाजता कॉल केला. म्हणे बुवा सेवा करायची आहे. आणि महाराज सांगितलं सेवेके करावे सांगितलेले काम तेथे हुतूपणा कामा नाही याने. महाराज बोला तुम्ही आदेश करा, आम्ही गुलाम आहोत, तुम्ही आदेश करायचा आणि आम्ही ती गोळा त्या ठिकाणी ती सेवा करायची. काल त्यांचा कॉल आला आणि सांगितलं म्हणे तुम्हाला सेवा करायची. म्हणे माझं काम भाग्य या मंदिरामध्ये मला सेवा. विठ्ठला विठ्ठला. इथे सर्व आदरणीय मंडळी आहेत. गोपीनाथ बाबा आहेत, सिद्धार्थ महाराज आहेत. माझ्या कीर्तनाला टाळ घेऊन माझं भाग्य. त्याच्यानंतर ज्याने मला पेढा बांधला विणेकरी बाबा आणि संपूर्ण या विभागातील संपूर्ण लोक सर्व भक्तीने परिपूर्ण आहेत बरं का. आणि ज्ञानाने आणि अनुभवाने आलो त्यावेळेला हरिपाठ होता नाथ महाराजांचा डबा. हा नाथ महाराजांचा हरिपाठ पहिली वेळा ऐकला बरं का. विठ्ठला विठ्ठला. तेव्हा श्रोतोजनांच्या टाळकरी मंडळीच्या आणि गायक वृंद माझ्यासोबत आलेले सर्व माझे गायक वृंद, तसेच माझ्यासोबत आलेले मृदुंगमणी आमच्या विभागातील एक रत्न आहेत नवनाथ महाराज भाग्यवंत आणि चंद्रकांत दादा पाटील, हेही या कीर्तनाला आले, त्यांचे आभार. तसेच
माझ्यासोबत माझे सर्व मित्र. बाबा एक सांगू इच्छितो, गळ्यात माल नाही पण परमार्थाची आवड. बाबा कुठे गेले? विठाला विठाला. त्या बाबांना माहिती आहे त्यांच्या मांडीवर गेलेलो आम्ही लोक. म्हणजे परमार्थाची आवड या सर्व लोकांना लहानपणापासून. आपल्या भाषेत सांगायचं झालं पुढे जाऊन म्हणजे आधी तुमची माफी मागून मागतो. म्हणतात ना आपल्याकडे चड्डी घालायची माहिती नाही, तेव्हापासून परमार्थ आहे विठ्ठला विठ्ठला. अशी सर्व मंडळी माझ्या किंचित कामाराच्या या कीर्तन सेवेला आलात त्याबद्दल तुमच्या चरणी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आपणही तिकडे बसलात, आपल्याही चरणी मातृवर्ग आपल्याही चरणी नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगायला गेलो तर बाबांचं जेवढं मी ऐकलं नाही, खाली त्यांचं ऐकलंय नुसतं, पाहिलं नाही, पण त्यांचं जे चरित्र होतं हरिभजनी हे ढवळीनेच सुकविला लाभ कळिकाला होता. बाबांच्या सारख्यांच्या मुखातून आम्ही ऐकले हेही नसायचं. त्यावेळची कीर्तनं माझ्या बाबांनी केलेली आहेत. आणि खऱ्या अर्थानं बाबा माझ्यासारख्या जनावरालाही चारा खायला लावणारे बाबा. त्यांच्या या स्थानात मी सेवा अर्पण करीत आहे. माझी सेवा सिद्धीच न्यावी ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या परमपाद्य विषयाकडे वळतो. विठ्ठला आजची ही एकादशी अपरा एकादशी. कार्याचं महत्व सांगायला पाहिजे आणि याने आजची एकादशी अपरा एकादशी. या अपरा एकादशीचं महत्व सांगत असताना भगवंत श्रीकृष्ण युधिष्ठिर राजाला सांगत होते. युधिष्ठिर राजा काय महत्व या एकादशी सर्वच करतात नित्य नेमाने देवाची षोडशोपचार पूजा, यथास्थान उपवास, भजन कीर्तन हे सर्वच जण करत असतात. पण त्याचं फळ काय? त्याचं फळ सांगत असताना भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात. आणि युधिष्ठिराला विचारलं या अपरा एकादशीचं काहीतरी महत्व सांगा. ही अपरा एकादशी कोणाच्या जीवनामध्ये घडली आणि त्याने काय वैकल्य केलं आणि त्याला काय प्राप्ती झाली याचं वर्णन भगवंताला युधिष्ठिर विचारतात. युधिष्ठिर म्हणजे धर्मराजा, महाभारतातला युधिष्ठिर धर्मराजा. तो भगवंताला विचारतो काय महत्व आहे. त्यावेळेला भगवंतानं एक कथन केलं. कथन करत असताना त्यानं कृतयुगामधलं कथन केलं. त्याने सांगितलं माहिष्मत नावाचा एक राजा आहे. माहिष्मत नावाचा एक राजा कसा पाहिजे बरं? सर्व भावतीत तो परिपूर्ण पाहिजे. सर्व बाबतीत तो भक्तीनं रहित असला पाहिजे. भक्ती त्याची परिपूर्ण असली पाहिजे. साधू संतांची त्याच्या जीवनामध्ये सेवा असली पाहिजे. गो ब्राह्मणांचा तो रक्षक असला पाहिजे. तो राजा त्या पद्धतीचा होता. विठ्ठला महिष्मत राजा यथासांग सेवा करायचा, साधू संतांची देवाची भक्ती करायचा, पूजा अर्चन करायचा, अन्नदान करायचा, अन्नछत्र चालवायचा. पण जीवनामध्ये मूलबाल नव्हतं. योगायोगाने त्याला 4 मुलं झाली. त्या महिष्मत राजाला 4 मुलं झाली. आणि 4 मुलं झाल्यानंतर बोलतात ना शुद्ध बीजापोटी फळे रसाल कदाचित गोमटी. काय कदाचित गोमटी? सगळीच रसाल असतात असं नाही बाबा. विठ्ठला विठ्ठला 4 मुलं झाली. त्याच्यातला पहिला मुलगा झाला. त्याचं नाव लुंबक. त्याचं नाव काय नाव? लुंबक. तो लुंबक नावाचा जो मुलगा पहिला अतिशय पापात झाला. अतिशय उग्रकर्मी झाला. उग्रकर्मी म्हणजे वेश्यागमन करायचा, मद्यपान करायचा, जुगार खेळायचा, लोकांची चेष्टा करायचा, निंदा करायचा, साधूची निंदा करायचा. असा पहिला मुलगा त्या माहिष्मत नावाच्या राजाला झाला. मुलगा मोठा झाल्यानंतर त्याची ती क्रिया वाढायला लागली. या अपरा एकादशीचं महत्व सांगतो बरं. विठ्ठला विठ्ठला त्याची ती क्रिया वाढायला लागली. लोक तक्रारी करायला लागली राजाकडे. पण
लोक घाबरून तक्रारी करायची, कारण राजा होता आणि स्वतःच्या मुलाच्या विषयी तो खपवून घेणारा नव्हता. पण त्यालाही माहित होतं का माझा मुलगा हा चांडाल निघालेला आहे, काय करावं काय करावं. एक दिवस त्या माहिष्मत नावाच्या राजानं त्या मुलाला राज्याबाहेर हाकलून दिलं. रागानं त्याला हाकलून दिला, मारहाण केली त्या मुलाला सैनिकांकडून आणि त्याला राज्याच्या बाहेर सोडून दिलं. राजाच्या बाहेर सोडून दिल्यानंतर तो जात असताना वनाकडे त्याच्या अंतरामध्ये क्रूर आपल्या बापाच्या विषयी क्रूर भावना निर्माण झाली. म्हणजे माझे वडील असताना मला राज्यातून काढलं, याला संपवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्याचा क्रम काही बदलला नाही. त्याचा जो क्रियाक्रम होता, जो राज्यामध्ये करायचा, वेश्यागमन करायचा, काटछाट करायचा, मारहाणी करायचा, तो त्याचे क्रियाक्रम चालू राहिलं. जंगलामध्ये असताना काही दिवस गेले, तो नित्य नेमाने आता तो खाणार काय जंगलामध्ये, म्हणून तिथलेच प्राणी मारायचा आणि त्यांचंच तो मांसभक्षण करायचा. अशी वृत्ती त्याची त्या लुब्धक नावाच्या मुलाची चालू आहे. आणि ती क्रिया चालू असताना योगायोग असा घडला, त्याच्या भाग्य उद्याला आले. एक दिवस, एक रात्र, थंडीचे दिवस, आता थंडीचे दिवस, अशी कडाक्याची थंडी चालली. उघड्या अंगाने तो मुलगा आहे, कपडेही अंगावर नाही, उघड्या अंगाने तो जंगलामध्ये व्यवहार करत असताना एक दिवस असं झालं, त्याला ना शिकार मिळाली, म्हणजे कोणता पशु नाही मिळाला आणि कुणाला लुटालाही काय त्याची बुद्धी पालट झाली. त्या दिवशी त्यानं एका झाडाखाली वास्तव्य केलं, म्हणजे रमण केलं. त्या झाडाखाली बसला होता. ते फळ झाड होतं. फळ झाड असल्या कारण त्या फळाच्या झाडाच्या खाली तो बसला आणि रात्रभर तो परमात्म्याला कोसायला लागला. म्हणजे मला आज तुम्ही उपाशी ठेवलं असं तो कोसतोय. कोणाला? त्या माझ्या पंढरीशे पांडुरंगाला. माझी तू म्हणे मला तू विसरलास, मला तू आज उपाशी ठेवलंय. सारखं त्याला तो दोष देतोय, म्हणजे वेगळ्या अर्थाने दोष देतो. पण माझ्या या जगाच्या नायकाला त्याची करुणा आली. तो दिवस होता आजचा, कोणता? आज अपरा एकादशीचा. रात्रभर तो देवाला त्याची दया आली. सकाळच्या पहाटे रात्रभर त्यांनी काहीच खाल्लं नाही, बरं, काहीही खाल्लं नाही, काहीही पिलं नाही. आणि माझ्या पंढरीश पांडुरंगाला त्याची दया आली. दया आल्यानंतर भगवंत सकाळी त्याच्या समोर उभे राहिले. विठ्ठला विठ्ठला उभे राहिल्यानंतर त्यानं सांगितलं, हे लुब्धा, उठ म्हणे, मी जगाचा नायक तुझ्या समोर आलेले. त्यानं डोळे उघडले, म्हणे मी अतिशय पामर, अतिशय पापी आणि भगवंत माझ्या जवळ. त्याची खरोखर भाग्य उद्याला आले होते. त्याची बुद्धी जागृत झाली. विश्वाचा नायक जर माझ्या भेटीला आलाय, नक्कीच मला सुधारण्याचा काहीतरी मार्ग आला असावा. मग त्यानं देवाच्या चरणावर नतमस्तक झाला आणि झाल्यानंतर देवाला विचारलं, देवा, मला या मार्गातून मुक्त व्हायचंय, मी काय केलं पाहिजे? देवाने सांगितलं, काहीही करू नको, जेवढं करायचं ते आजच्या रात्रीमध्येच झालं. विषय लक्षात ठेवा, एक एकादशी कळत न कळत त्याच्याकडनं घडली. देवाने त्याला सांगितलं, जे घडायचं ते आजच्या रात्रीमध्ये घडलं. तू आता असाच पुन्हा तुझ्या राज्यामध्ये जा आणि तुझा राज्य कारभार चालव, नीती न्यायाप्रमाणे चालव, असं सांगितल्यानंतर देव अदृश्य झाले. तो पुन्हा आपल्या राज्यामध्ये गेला. पण आता राज्यामध्ये गेल्यानंतर मात्र शुद्ध अंतकरणामध्ये तो राज्यामध्ये गेला. त्या पित्यानेही त्याचा अंगीकार केला, म्हणजे त्याला स्वीकारलं आणि त्याला राज्यपद दिलं. काय केलं आचरण? काय केलं त्याने? आजची जी एकादशी, अपरा एकादशी, कलट न कलट त्याच्याकडनं घडली आणि जगाच्या नायकाने भेट दिली. राज्यावर जाऊन बसला. काही दिवस गेल्यानंतर त्याचा सुंदर अशा तरुणीशी विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर त्यालाही मुलगा झाला. मग त्याने विचार केला, राज्य जास्त दिवसाचं नाही, मग मुक्त व्हायचंय मला. मग त्यानं आपल्या मुलाला राज्यकारभारावर बसवलं आणि तो लुब्धक नावाचा मुलगा, तो राजा वनामध्ये गेला. कशाचं कारण
एक अप्रा एकादशी कलत न कलत त्याच्याकडनं घडली आणि जगाच्या नायकाने त्याला भेट दिली, राज्यपद मिळालं आणि भक्ती मुक्ती सर्व काही साध्य झालं. त्याचं कारण आजची एकादशी. विठ्ठला म्हणून मनुष्य देहाला आलेल्या प्रत्येक जीवानं, प्रत्येक जीवाचं बोलतो बरं मी, प्रत्येक जीवानं एकादशी ही केलीच पाहिजे. अन्य व्रत वैकल्य तुमच्या जीवनामध्ये नाही झाले तर चालते, पण एकादशी उत्तम एक महाशिवरात्री आणि येणाऱ्या 26 एकादशी महिन्यातून 15 दिवसातून येतात हो. एक एकादशी केलीच पाहिजे, कारण एक एकादशी त्या लुब्धक नावाच्या माणसाच्या जीवनामध्ये कलंक कधी घडली तरी त्याला तेवढं पुण्य साध्य झालं. आपण जाणून केल्यानंतर किती पुण्य साध्य. विठ्ठला असो हा निमिष या ठिकाणी धरून आजचा हा सोहळा, एकादशीचा सोहळा आपण या ठिकाणी वर्षानुवर्ष साजरी करत आहोत. त्यामुळं तुम्हाला महाराज मी काय धन्यता देणार, मला तुमची धन्यता पाहिजे. खरोखरच वारसा चाललेला आहे ना, तो पुढे चालत राहावा ही तुमच्या जीवनाची उत्कंठा आहे. परमात्मा खरोखरच तुमच्या जीवनातील उत्कंठा गगनाला भिडो आणि सातत्याने वर्षानुवर्ष चंद्र सूर्य, मी म्हणेन चंद्र सूर्य नसले तरी ती परंपरा असावी हीच परमात्म्याकडे प्रार्थना करतो आणि माझ्या परमपाद्य विषयाकडे होतो. विठ्ठला सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदिनी जगत तुकोबरा यांचा, या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय विठ्ठलाच्या नामाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात त्या विठ्ठलाचे नाम साच आहे, सत्य आहे आणि खरे. बरं आपल्या या भारत देशात अनेक जातीपंथ आहेत, अनेक प्रकारची लोक राहतात. मग जो ज्या जाती धर्मामध्ये जन्माला येतो तो त्या जाती धर्माची भाषा बोलतो आणि त्याच्या जाती धर्मातल्या देवाची पूजा करतो. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलाचीच पूजा करतात. कारण का? त्याचं कारण नाथबाबा हरिवंश पुराणामध्ये सांगतात. ककार ब्रह्मा वकार विष्णू शकार त्रिनयनो केशवतो गुणविहनो प्रकाश पूर्ण तिहिंचा. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांना जी लागणारी शक्ती आहे ती शक्ती श्री विठ्ठलच देत असतो. विठ्ठला आता तुम्ही विचार कराल का ब्रह्मा विष्णू महेश हे जगाचे 3 मुख्य दैवत आहेत, मग यांना शक्ती देणारा कोण? हो आहे ना, यांना शक्ती देणारा जगाचा परमात्मा, जगाचा नायक, विश्वाचा मालक परमात्मा. कारण या विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये 2 विष्णू सांगितले. किती? 2 विष्णू. एक वैकुंठामध्ये राहतो तो विष्णू आणि दुसरा क्षीरसागरामध्ये राहतो तो विष्णू. तो विष्णू म्हणजे परमात्मा. विठ्ठला विठ्ठला मग त्यांना शक्ती देणारा कोण आहे? तर हा परमात्मा पांडुरंग परमात्मा आहे. माझे ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात, माझे ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात तो हा देवादिदेव बरवा पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा. बाप रखुमा देवीवरू 25वा 24वा मूर्ती वेगळा. किती अवतार झाले परमात्म्याचे? 24 अवतार झाले. त्याच्यात हा 25वा अवतार. विठ्ठला विठ्ठला अशा हा परमात्म्याची जो समोर माझ्या समोर परमात्मा उभा आहे विठ्ठल. या विठ्ठलाला कोणी घडवलेला नाही किंवा याला कोणी बैसविला नाही. मग काय कशी काय मूर्ती साजरी या ठिकाणी उभी आहे? तर महाराज सांगतात नाही घडविला नाही बैसविला पुंडलिकासी आले भेटावया. कशा करता या ठिकाणी योगे 28 गीतेवर राहिलेलं आहे.
तर या कलियुगामध्ये एक भक्त शिरोमणी होऊन गेले, त्यांचं नाव पुंडलिक. त्या पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. महाराज सांगतात त्या पुंडलिकाच्या करिता अजून हा परमात्मा युगे 28 उभा आहे. त्या पुंडलिकाने केलं तरी काय? काही नाही केलं, काही नाही केलं. केवळ आपल्या आई वडिलांची सेवा केली. विचार करा, न भक्ती करताना, न उपासना करताना, न व्रतवैकल्य करताना जगाचा मालक, विश्वाचा मालक पुंडलिकासाठी युगे 28 उभा राहिला. केवळ आईच्या सेवेमुळे, आई वडिलांच्या सेवेमुळे. त्या पुंडलिकाने सेवा ही तशी केली. बरं, ह्याच भगवंतानं परीक्षाही घेतली. किती परीक्षा मोठी घेतली. छिद्र पाडलं मांडीला छिद्र, तरी सुद्धा सेवेमधून डगमगले नाही. म्हणून तर जगाच्या मालकानं त्याच्याकरिता त्या विटेवर 28 युग उभा राहिलेला आहे. विठ्ठला विठ्ठल. असा जगाचा नायक, हा विश्वाचा मालक. या विश्वाच्या मालकाची सर्वच जण उपासना करतात. तुम्ही आम्ही केली काय नवले. महाराज सांगतात इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती, श्रुती शास्त्रे तेही यातीची स्तुती, सिद्ध महामुनी ध्यानी आराधती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती. निलोबाऱ्या सांगतात तुम्ही आम्ही भजन करतो याच्यात नवा नाही. अरे जे विश्वामध्ये ज्याच्याकडे इंद्रपद आहे, हा जगामध्ये दिसणारा सूर्य, तो सुद्धा त्याचीच आराधना करतो, त्याचीच पूजा करतो. श्रुती म्हणजेच वेद, हेही त्याचीच स्तवन करतात. सिद्ध महामुनी त्याचीच आराधना करतात. म्हणून निरोबराय सांगतात का असा असणारा परमात्मा आम्हाला जोडलेला आहे, आम्ही त्याला जोडले गेलेलो आहोत. त्या परमात्म्याच्या ठिकाणी महाराज सांगतात का तो हा जोडला सांगाती. म्हणून माझे तुकोबराय सांगतात का अशा विठ्ठलाला जर ते इंद्र चंद्र महेंद्र जर भजत असतील, वेदशास्त्र त्याची स्तुती करत असतील, सिद्ध महामुनी ऋषी संत जन त्याची आराधना करत असतील, तर तुम्ही आम्ही त्याचं नाव घेतलं पाहिजे. का घेतलं पाहिजे? कारण ते नाव सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे. हे अभंगाच्या प्रथम चरणात करे सत्य साचे खरे, ये
घ्या. तुकोबाराय सर्वसामान्य जीवाचा कळवाला पाहून बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवला म्हणूनिया. तुकोबा रायला सर्वसामान्य जीवाचा कळवला आला आणि कळवला आल्यानंतर तुकोबारायना हात जोडून सांगितले, हात लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम. त्या विठ्ठलाचं नाम दादानो घ्या साधकानो, अरे भक्तगणा हो, त्या विठ्ठलाचं नाम घ्या घ्या घ्या. प्रेमानं सांगितलेलं बाबा कोण ऐकत नाही ना. प्रेमाचं सांगणं लोकांना आवडत नाही, ऐक नाही. तुकोबारायनं आपल्या चरणाला लागून नाक घासून सांगितलं, अरे अधोगतीला जा. त्या विठोबाचं नाव तुम्ही घेतल्यानंतर सद्गतीला जा. ते नाव घ्या नाव घ्या हात जोडून सांगितलं. लोकांनी विनंतीपूर्वक लोक ऐकत नाही. मग तुकोबारायनं सांगितलं, अकारण सांग तुका नाम घेत राहू नका. नाम घेत राहू नका. नाम घेता राहू नका किंवा कीर्ती मुखे गरजे तुका करी लोका सावध. लोकांना हाक देऊन तुकोबारायने सांगितलं, अरे त्या जगदीश्वराचं त्या परमात्म्याचं नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे. ते नाम तुम्ही घ्या. पण लोक ऐकतील तर लोक ऐकत नाही. म्हणून तर नाथ महाराजांना शिवीगाळी करावी लागेल. तुका म्हणे सांगूनी मेलो तरी न ऐकत भक्तीचे. एका ठिकाणी तर नाथ बाबांनी सांगितलं, काय माय गेली होती, काय माय गेली होती भूतापाशी हरिने मुखाशी. अरे मुडा किती 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 काय तळमळ जीवामध्ये. कारण या जगाच्या नायकानं, विश्वाच्या मालकानं सुंदर असं मनुष्य देह प्रदान केलं या मनुष्याला, आणि ते असंच वाया जाऊ नये याच्याकरिता साधू संतांना त्याचा कळवला होता. म्हणून कधी कधी आपल्या पायाला लागून सांगितलं, कधी कधी हात देऊन सांगितलं, कधी कधी नाईलाजानं. बोलतात ना, लातो के भूत नाही ना जाणं शिवी देत नाही. पण साधूच्या मुखातून जर एखादा अपशब्द जरी निघाला ना, त्याच्याही मध्ये आपला उद्धार आहे. विठ्ठला विठ्ठला. का साधू आपल्यावर रागवतो? कारण त्यांच्या अंतरामध्ये प्रत्येक जीवाविषयी तळमळ आहे, म्हणून साधू आपल्यावर रागवत असतात. कधी कधी तुम्ही काहीतरी आमच्या अपेक्षा असेल ना, म्हणून तुम्ही मोठ्या आवाजाने आमच्यावर ओरडता. कारण तुमच्या मनामध्ये असं आहे का ह्याच्यामध्ये काहीतरी बदल व्हावा,
ती अपेक्षा साधू संतांची असते. म्हणून कधी कधी साधू तापट केले जातात. माझ्या ज्ञानोबरायांना कमी ताप आला होता का? कमी ताप आला होता ज्ञानोबरायांना. पण छोट्याशा 7 वर्षाच्या मुक्ताईने उपदेश केला. योगी पावन मनाचा, साहेब अपराध जनाचा. सांगण्याचं तात्पर्य साधू ही कधी कधी तापला जातो. त्याला जर त्याच्या मनासारखं जर होत नसेल तर साधूला त्या पद्धतीनं कठोर शब्दानं बोलावी लागतं. तुकोबराय सांगतात, हकारोणी सांगे तुका नाम घेतो राहू नका. का नाम घ्या? महाराज सांगतात, या कराल कलियुगामध्ये तुम्ही आम्ही या संसार बंधनामध्ये आल्यानंतर बंधनामध्ये बांधले जातो. कशामध्ये बांधला जातो? बंधनामध्ये बांधला जातो. कोणती बंधन आहेत? महाराज सांगतात, तुम्हाला आम्हाला आशा, वासना, संस्कार अशा अनेक प्रकारची बंधन आहेत आणि त्या बंधनामध्ये तुम्ही आम्ही गुंतून जातो. महाराज सांगतात, त्या बंधनामध्ये जर तुम्हाला बंधनापासून मुक्त व्हायचं असेल तर परमात्म्याचं तुम्ही नाम घ्या. विठ्ठला विठ्ठला. बंधनामध्ये तुम्ही आम्ही गुंतलो आहोत म्हणून परमात्म्याचं त्या विठ्ठलाचं नाम घेतलं पाहिजे. पुरावा सर्वांना श्रुत आहे. देवकी माता आणि वसुदेव ज्या वेळेला बंदी शाळेमध्ये होते, बंधनामध्ये बंधन, प्रसूतीची वेळ आली, प्रसूती झाली देवकी माता. कुठे? त्या कारागृहामध्ये. आणि कारागृहामध्ये असताना प्रसूती झाल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आलेले. मग जन्माला आल्यानंतर देवकी मातेनं त्या पद्धतीनं सांगितलं, 7 गेले जाऊ दे, 8वा तरी वाचवा, काहीही करा, 8वा वाचवा. पण वाचवणार कसं? बंधन आहेत ना, बंधन आहेत, बंधन आहेत. या बंधनापासून मला सोडवेल कोण? इथून माझी सुटका होईल कशी? मग त्यानं देवकी मातेनं त्यांना अट्टहास केला. अट्टहास केल्यानंतर भगवंताला हातामध्ये दिलं. कोणाच्या? वसुदेवाच्या. भगवंत हातामध्ये आल्याबरोबर बंधनापासून मुक्त झाला. हरी आला हातात. मग कायची बाई चिंता नाही. भगवंत हाताला आला बरोबर बंधनापासून मुक्त झाला. मुक्त झाल्यानंतर काय दृष्टांत सर्वांनाच होते. एका पारड्यामध्ये भगवंताला ठेवलं गेलं आणि पुन्हा निघाले. कुठं? गोकुळीच्या दिशेने. मला इथं ते वर्णन करायचं, बंधनाचं बोलायचं, बंधनाचं बरं का. बंधन निघाले. निघाल्याबरोबर पावसाचा प्रवाह सुरू आहे आणि त्याच वेळेला ती यमुना माता अतिशय उथुंडपणे वाहते वाहते. आता जावं कसं? म्हणून देवाला पहिलं असं घेतलं होतं. त्याच वसुदेवाने देवाला डोक्यावर घेतलं. डोक्यावर घेतल्याबरोबर पुन्हा बंधन बंधन होतं ना. आणि जावं कसं? कारण माता ती जागा देत नाही जाण्याकरिता. पण ज्या वेळेला डोक्यावर घेतलं त्या बंधनापासून वसुदेव सुखरूप बाहेर निघाले. म्हणून आपण काय केलं पाहिजे सांगण्याचं तात्पर्य, त्या परमात्म्याच्या मुखामध्ये जर नाम असेल ना, पांडुरंगाचं, विठ्ठलाचं, तर तुम्ही आम्ही बंधनापासून मुक्त होऊ. देवाला डोक्यावर घेतल्यानंतर यमुना दुभांगली. पुढे गेले, गोकुळामध्ये गेल्यानंतर देवाला हातातून ठेवला आणि काय घेतली? माया घेतली. माया. बरं का? माया घेतली. माया घेतला आणि बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ही काय रस्ता देत नाही यमुना. देवानं सांगितलं आता मीच आहे, करता अर्था मीच आहे. कारण देवासोबत प्रथमतः जगाच्या या विश्वामध्ये ज्या वेळेला परमात्मा एकटाच आला होता, भागवतामध्ये वर्णन आलेलं, एकटा आला या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये, या त्रिभुवनामध्ये तो एकटा आला. पण त्याला एकट्याला करमेना म्हणून त्यांनी सोबत या मायेला आणली होती. बरं का? एकले कंठची म्हणून येणे केले निर्माण 14 योगी. बरं का? म्हणजे एकट्याला करमत नाही म्हणून त्यानं मायेला आणलं. मग देवानं सांगितलं ते जागा, कारण माझीच आहे, माझ्या सोबत आलेली मीच आहे म्हणून त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर माया हातामध्ये, ज्या वेळेला पुन्हा तुरुंगामध्ये आले, त्या कारागृहामध्ये आले, माया हातामध्ये येतो. बऱ्या पुन्हा विठ्ठला विठ्ठला. माया
बरोबर पुन्हा वसुदेव बंधनामध्ये बांधले गेले. म्हणजे दोन्ही आम्ही ज्या संसाराची मायेमध्ये आहोत, या मायेमधून तुम्हाला आम्हाला जर तोडणार कोण आहे, या मायेपासून तुम्हा आम्हाला तोडण कोण करेल, याच्यापासून विनिक्त कोण करेल, तर तो विठ्ठल आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात त्या विठ्ठलाचे नाम तुम्ही तुमच्या मुखामध्ये घ्या. मग महाराज सांगतात बंधन, अशी बंधनं कोणती आहेत? मग त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात बंधने दोन प्रकारची आहेत. कोणती बंधने आहेत? महाराज सांगतात एक स्वकृत बंधन आणि दुसरं अन्यकृत बंधन. स्वकृत बंधन म्हणजे स्वतःनं स्वतःला बांधून घेणं. याच्यावर माऊली महाराष्ट्र ज्ञानोबाराय एका कोश कीटकाचा दृष्टांत देतात. कोश कीटकाचा स्वतःनं स्वतःला बांधून घेणं बंधनामध्ये. तो कोश कीटक आपण सर्वांनी पाहिला असेल, भिंतीवर असतो बघा, मातीचं गट्ट असतं त्याचं, मातीचं. तो कोश कीटक ज्या वेळेला स्वतःसाठी घर बांधत असतो, तुम्ही आम्हीही घर बांधतो, तुम्ही आम्हीही बांधतो, पण या ठिकाणी खिडकी दरवाजा असं नियोजन करून त्या ठिकाणी घर बांधतो. पण तो कोश कीटक काय करतो? स्वतःसाठी ज्या वेळेला घर बांधत असतो, तो सभोवती घर बांधतो आणि आतमध्ये जाऊन तो बसून राहतो, वरून लेपन करून टाकतो पूर्ण घर. कुठेही काही श्वास येण्याकरिता, त्याला श्वास मिळण्याकरिता ही जागा ठेवत नाही. म्हणजे तो स्वतःसाठी घर बांधतो आणि त्याच्यामध्येच तो अडकून मरतो. म्हणजे त्यानं स्वतः बांधून घेतलेले. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबाराय सांगतात येरणी कोश कीटकाची परी तो आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्तरी. तो कोश कीटक स्वतःसाठी बांधत असतो घर, पण त्याच्यामध्ये तो स्वतःला बांधून घेतो. महाराज सांगतात हे स्वकृत बंधन. दुसरं बंधन सांगितले अन्यकृत बंधन. अन्यकृत बंधन म्हणजे दुसऱ्यानं दुसऱ्याला बांधणं. आता याच्यावर तुम्हाला सर्वांना श्रुत आहे. दुसरा कोणाला बांधतो? एखादी गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, शेळी असेल, बकरी असेल, यांना दुसऱ्यानं बांधलेलं आहे. महाराज सांगतात यांना दुसऱ्यानं बांधले म्हणजे त्यांना दुसऱ्यानंच सोडवावं लागेल. वास्तविक पाहता गेलो त्यांना दुसऱ्यानं सोडवावं लागेल, पण ह्या जीवाचं तसं नाही ना. ह्या जीवाचं तसं नाही. जीव ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला तो मुक्त होता. काय होता? जीव बंधनामध्ये कधी अडकला ते सांगतो बरं. जीव ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला तो मुक्त होता, पण मध्याने ज्या वेळेला आला, त्यावेळेला तो बांधला गेला. तुकोबाराय त्याचं वर्णन करतात. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद. कशामध्ये बांधला तो? हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, या बंधनामध्ये तो बांधला गेलाय. मग या बंधनातून त्याला निवारण करायचे, सुटका करायचे. मग त्यानं काय करावं? तुकोबाराय सांगतात त्यानं विठ्ठलाचं नाम घेतलं पाहिजे. त्याने विठोबाचं नाम घेतलं पाहिजे, तर तो त्या बंधनापासून मुक्त होईल. महाराज सांगतात तुटे भवरोग संचित क्रियावान भो ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. मग त्या विठोबाचे नाम तुम्ही आम्ही जर मुखामध्ये घेतलं, त्याचा नाम जर अहोरात्र केला, तर तुम्ही आम्ही या बंधनातून मुक्त होऊ. हेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने,
कशाने बंधन तुटतील तुकोबाराय सांगतात त्या विठ्ठलाचं नाम तुम्ही मुखामध्ये घ्याल त्यावेळेला तुम्ही बंधनापासून मुक्त व्हाल तुम्ही आम्ही सर्वच बंधनामध्ये बांधले संसार काळा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलेलाच आहे आणि याच्या अगोदरी होता आणि आता पुढे राहणार आहे पण बंधनामध्ये न राहता अगदी त्याला बिरगून न राहता त्याच्यापासून अलिप्त राहावं संसारी असाव्या असोनी नसावं महाराज सांगतात संसाराच्या बंधनामध्ये तुम्ही आम्ही अडकले आहोत मान्य पण सारखं बिलगून तरी राहावं नाही आहे का नाही बिलगून राहिल्यानंतर तुम्ही आम्ही बंधनापासून मुक्त होणार नाही मग बंधनापासून मुक्त होण्याकरिता आम्हाला त्या विठ्ठलाचंच नाम घ्यावं लागेल तोच आपलं निवारण करू शकेल येर कोणीही करणार नाही विठ्ठला येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्तीजेने काय महाराजांनी सांगितले जर त्या विठ्ठलाचं नाम तुम्ही मुखामध्ये घेतलं बंधनामधून मुक्त व्हाल याच्यात न म्हणले बंधनामधून मुक्त व्हाल पण विश्वामध्ये तुमची कीर्ती होईल कीर्ती महाराजांना विचारू कीर्ती झाली काय कुणाची हो झाली ना झाली कीर्ती झाली वाल्या कोली नावाचा वाल्या कोली वाल्मिक ऋषी नाही बोलत बरं आज ज्यानं रामायणासारखा षटकोटी रामायण ज्यानं लिहिलं त्यालाही आज लोक काय बोलतात वाल्या कोणीच बोलतात वाल्मिक महर्षी कोण ऋषी बोलत नाही सहसा बघा अशा वाल्या कोल्यानं काय केलं बरं विठ्ठला विश्वामध्ये कीर्ती होण्याचं कारण का वाल्मिक ऋषींच्या जीवनामध्ये वाल्मिक ऋषींचं दृष्टांत सर्वांना माहिती आहे वाल्या कोली ज्या वेळेला होता त्याचं नाव विठ्ठला वाल्मिक ऋषीचं नाव रत्नाकर रत्नाकर गेलं विठ्ठला रत्नाकर नावाचा तो वाल्या कोली त्याला तुम्ही आम्ही आता वाल्या कोल्या या नावाने संबोधित करतो वाल्मिक महर्षी वाल्मिक ऋषी त्याचा नित्यनेम होता काय नित्यनेम होता येईल त्याला लुटमार करायची उदरनिर्वाह करायचा असा त्याचा धंदा रोजचा त्याचा धंदा म्हणजे तो लुटारूच होता दरोडेखोर होता पण त्याची अवदशा एक दिवस प्रकट झाली म्हणजे त्याचं भाग्य उद्याला आलं त्याच मार्गाने ज्या मार्गामध्ये वाल्या कोणी आपला व्यवहार करायचा संसार चालण्याकरिता त्याच मार्गाने एक दिवस महर्षी नारद महर्षी चाललेले आणि नारद महर्षी गप्प कधीच नाही गप्प जातील ते नारद बसले विठ्ठला आणि नारद म्हटल्यानंतर नारद या शब्दाचाच अर्थ आहे ना रद्द होणारे ना रद्द होईल रद्द न होणारा तो नारद त्यांच्या शब्दाला लय गोडी विठ्ठला
ना ते खपतं लटकत बरं का, त्याला म्हणतात नारद. असे नारद महर्षी त्या रस्त्याने चालले असताना गळ्यामध्ये विनायक हातामध्ये चिपले आणि परमात्म्याचं ध्यान करत चालले. नारायण 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 निघाल्याबरोबर याने टाकली उडी टाकल्याबरोबर यानं अडवल्यानंतर त्याच्या हातामध्ये खडक होते तलवार काहीतरी साध्य असतात ना, काहीतरी कुऱ्हाड वगैरे असेल. याने उघडल्यानंतर त्याला सांगितलं त्या वाल्या कोल्याने, तुझ्याजवळ जे काय आहे ते मला देऊन टाक, नाहीतर तुझा खात्मा करेल. कीर्ती उभय लोकी कीर्ती जे नाही. महर्षी विचार करायला लागला, माझ्याकडे आहे ना खरी संपत्ती आहे माझ्याकडे खरी, पण ती तुझ्या कामाची नाही म्हणे. ते काय असेल ते दे म्हटल्यानंतर नारद महर्षीने काढला गळ्यातनं आणि म्हणे हे. त्याला आणखी राग आल्यानंतर त्याने तलवार काढलीच मारायला. तेवढ्यामध्ये सांगितलं, बाबा मला मार. आणि हे सर्व करते कोणासाठी करतं? त्याने सांगितलं, मोठा परिवार आहे माझा आणि त्या परिवारासाठी करतो. नारद महर्षी सांगतात, ठीक आहे परिवारासाठी करतोस, पण तो परिवार तुला संसारामध्येच कामा येईल, अंतकाळाला कामा येईल का? म्हणजे काय येणार नाही. प्रत्येकाला असं वाटतं माझं वडील, माझी आई, माझा बंधू, माझी बहीण मला कामा येईल. काही कोणी कामा येत नाही बरं. बहीण म्हणे तोवरी दादा, जोवरी चाले धंदा, तोपर्यंत एकदा धंदा ठप्प झाला तर बहिणी पाठवली होते. मग त्याने सांगितलं, तुला एवढा विश्वास आहे ना, नारदांनी सांगितलं वाल्मिक ऋषींना, म्हणे जा आणि विचार, हे जे सर्व कृत्य करतो या पापामध्ये तुम्ही सहभागी व्हाल का? नारद महर्षी गेले. आता आपण पटापट नारद वाल्या कोणी गेल्यानंतर त्याने विचारलं, मी जे तुमच्यासाठी करतो त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होणार का? अंतकाळाला माझ्या पापाला तुम्ही धनी होणार का? त्या पत्नीने सांगितलं, तुमचं आधी कर्तव्य, मी दुसरीकडून आले तुमच्या सहाय्याने, तुमच्या खांद्यावर भार म्हणजे तुमच्या खांद्याला खांदा मिळवण्याकरिता मी आलेले आणि माझं संरक्षण करणं तुमचं आधी कर्तव्य. ते तुमचं बघा तुम्ही, पापाचं काय असेल ते, मी त्याच्यामध्ये भागी होणार नाही. माझं पोट भरणे तुमचा अधिकार आहे. मुलाला विचारलं, तू होशील काय? म्हटलं, बाबा आम्ही सुद्धा होणार नाही. वाल्मिक ऋषींना कळालं का जे करतो ते अवघ बंधन माझ्या अंतरामध्ये बंधन होतं, मी यांना बांधलेलं होतो, पण ते बंधन माझ्या काय कामाचं नाही. म्हणून तसाच पुन्हा नारद महर्षींना तो शरणागती आला. शरणागती आल्यानंतर त्या वाल्या कोयानं शरणागती पत्करली. परवा नारदांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं आणि दंडवत घातल्यानंतर नारदांना विचारलं, महाराज एवढी पाप कर्म माझ्या जीवनामध्ये आता झालेली आहे, यांचं क्षालन करण्याकरता मी काय करावं, मी आता पुढे काय करावं? नारद महर्षींनी सांगितलं, त्या पापाची होळी होईल. जेवढं तुझ्या जीवनामध्ये केलेलं कृत्य आहेत ना तेवढ्यांची होळी होईल. पण तू काय कर
तर त्या प्रभूचं नाम जप. कोणतं नाम मंत्र दिला? राम मंत्र दिला. राम मंत्र त्या वाल्याला दिला. वाल्याला राम मंत्र दिल्यानंतर त्याला सांगितलं रात्रंदिवस त्याचं नामचिंतन कर. त्यानं सुरुवात केली राम जपायला. पण एखाद्याला सवय लागलेली असते एखाद्या गोष्टीची, त्याच्या तोंडामध्ये हमेशा मरा 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 मरा. त्याला राम मंत्र दिल्यानंतर त्याला राम शब्द उच्चारण करता येत नव्हतं. तो म्हणायचा मरा 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 करता. तुकोबा त्याचं वर्णन करतात, मरा मरा म्हणतात रामरूपी झाला. आणि रामरूपी झाल्यानंतर मीनो कित्येक वर्ष तपश्चर्या केली. पुराणामध्ये सांगितलं जातं तपश्चर्याला बसलेला असताना शरीरावर वाल्मी निर्माण झाली. म्हणून वाल्मिक विठ्ठला विठ्ठला एका साधूची भेट झाली आणि साधूच्या भेटीमुळे वाल्या कोणीचा वाल्मिक ऋषी झाला. नवे याच्यातच थांबवलं गेलं नाही. जगाचा नायक म्हणजे कृतयुगामधली ही गोष्ट असावी, सत्ययुगातली. त्यावेळेला त्यानं राम जपाचा मंत्र मुखामध्ये गायला आणि स्वतःच्या अंगावर वाल्मिकी पर्यंत नाम मंत्र केला. आणि कालांतराने त्यानं त्रेतायुगामध्ये जन्माला येणारा श्रीराम पुरुषोत्तम ज्याला म्हणतो, तो राम जन्माला येण्या अगोदर त्याचं प्रारब्ध लिहिलं. कोलियाची कीर्ती करावी महत् पापी असतानाही विश्वामध्ये कीर्ती झाली. काय केलं त्यानं? त्या परमात्म्याचं नाम गायलं. म्हणून तुकोबाराय सांगतात विठ्ठला विठ्ठला येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जाणे. आज खऱ्या अर्थानं रामायण मधून जर वाल्मिक ऋषी वाचा केला तर रामायण राहतच नाही. विठ्ठला विठ्ठला पण महाराज सांगतात त्या वाल्या कुलानं नुसता उगाचीच नाम मंत्र जपला नाही, नुसता मुखाने नाम घेतलं असं नाही, तर त्याच्या अंतरामध्ये भावही होता. आणि भाव जर असेल, महाराज सांगतात भाव धरील त्याला तारील पाषाण, दुर्जन सज्जन काय करी. भाव जर अंतरामध्ये असेल पाषाणी करेल, तराना पाषाण, पाषाणी करली. ज्या वेळेला सेतुबंधन झालं, सेतुबंधन झाल्यानंतर वानरांच्या हातून पाषाण करली म्हणजे दगड करली. दगड का तर ते ज्या वेळेला दगड पाण्यामध्ये त्या उदकामध्ये फेकत असताना त्याच्यावर भावनेनं राम लिहून फेकत होते. एक दिवस प्रसंग असा झाला, सेतुबंधन झालं. सेतुबंधन झाल्यानंतर लंकेमध्ये हाहाकार उडला. का हाहाकार उडला त्याचं कारण, ही वानर लहान लहान वानर पण याच्या हातून दगड तरली. ही वानर सामान्य नाही. कोणाला भीती निर्माण झाली? त्या रावणाच्या लंकेमध्ये असणाऱ्या सैनिकांना, त्या राक्षसांना भीती निर्माण झाली आणि ती सैराबाईला धावायला लागली. ती घाबरली. घाबरल्यानंतर रावणाजवळ गेली, रावणाला सांगायला लागली रामाच्या हातून दगड करली, दगड करली, दगड करली. म्हणजे त्या वानरांच्या हातून दगड करली. भावनेचं सांगतो बरं, भावनेचं. त्याने सांगितलं दगड करली याच्यात काय नव्हे, मीही दगड करेन. कोण सांगतो? त्यानं पाहिलं, त्या रावणानं पाहिलं आपल्या सैन्याची गडबडबुंदी झालेली, घाबरले, यांना सावरायला पाहिजे. म्हणून त्यानं सांगितलं मी दगड तारेन. त्या सैनिकांनी सांगितलं जर तुम्ही दगड तारली तर आम्ही दोन युद्ध करू, नाहीतर युद्ध करू नाही. तोही गेला. त्यानं प्रयोग करून दाखवलं. त्यानं भलं मोठं दगड उचललं. उचलल्यानंतर पाण्यामध्ये टाकणार. टाकाच्या अगोदर सांगितलं बुडशील
तर रामाची शपथ, भावनेने भाव घातला त्याच्यामध्ये आणि सांगितलं बुडशील तर रामाची शपथ. ते बुडेल का? कारण लक्षात ठेवा, मंदोदरीने विचारलं, मंदोदरीच्या कानावर आलं का रावणाच्या हातून दगड तरली म्हणे. मंदोदरी एक दिवस एकांतामध्ये तिला त्यांनी विचारलं, खरं सांगा म्हणे, खरं सांगा तुम्ही दगड तारली म्हणे, समुद्रावर दगड तारली? हो म्हणे तारली. म्हणे मला विश्वास बसत नाही, बरं सत्य सांगा कशी दगड तरली? त्यावेळेला रावणानं मंदोदरीला सांगितलं, मंदोदरे प्रिये ऐक म्हणे, मी कोण दगड तारणारा? दगड तारणारा तोच आहे. पण ज्या वेळेला ते दगड उचललं आणि उचलल्यानंतर मी इथून त्याचा झालो. कुणाचा झालो? त्याचा झालो. आणि त्याचा झाल्यानंतर त्याला इथून कळवलेलं, भावनेनं हाक दिली आणि सांगितलं, तुझ्याशिवाय जगाचा वृक्षाची पान हाले जयाची सत्ता राहिली अंता मग कोटे या न्यायानं, तुझ्या सत्तेशिवाय काहीही चालणार नाही मला माहिती आहे. म्हणून माझा भाव या ठिकाणी निर्माण झालाय, माझा एवढा दगडता. जर विचार करा, भावनेने रावणाच्या हातूनही दगड तरला तर तुम्हा आम्हाला तारण्याचं तो काढेल. पण महाराज सांगतात का तसा भाव अंतरामध्ये निर्माण झाला पाहिजे, आणि भाव जर अंतरामध्ये झाला तर त्याला परमात्म्याची भेटी होईल. अभंगाच्या तिसऱ्या चरणात ज्याच्या अंतरामध्ये भाव आहे त्याला परमात्म्याची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस रोहिदास महाराज, कबीर महाराज आणि सेना महाराज हे तिघेही रामानंद स्वामींचे शिष्य एक दिवस सहजपणाने कबीर महाराज रोहिदास महाराज यांच्या घरामध्ये गेले. आणि गेले असताना रोहिदास महाराजांचा धंदा चांबड विकण्याचा, म्हणजे पायतान म्हणून ते विकणं. अशाच चांबड्याची राम सीता बनवून त्यांची रोहिदास महाराज पूजा करत होते. आणि पूजा करत असताना कबीर महाराज गेले. कबीर महाराजांनी ते दृश्य पाहिलं, म्हणजे चांबड्याची सीता बनवली, संताय यांना कळायला पाहिजे. म्हणून कबीर महाराजांना राहावलं गेलं नाही. त्यांनी धावतं सांगतो कबीर महाराजांना राहावलं नाही, म्हणून त्यानं विचारलं रोहिदास महाराज अशा चांबड्याचे राम सीता बनवून त्याची पूजा करता हे बरं दिसत नाही. त्यावेळेला रोहिदास महाराज कबीर महाराजांना सांगतात, महाराज चांबड्याशिवाय कोण जन्माला आलाय का? राजाच्या शरीरावर चामडी, प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण यांनीही चामड्याचे शरीर धारण करून त्या ठिकाणी जन्म घेतले ना. मग तिथं चामड्याची पूजा केली तर काय? पाषाणाचे देव पाहिजे किंवा धातूचे देव पाहिजे असं थोडे. फक्त त्याच्याकरिता आपल्या अंतरामध्ये भाव पाहिजे. कारण भाव देवाला काय लागतं? भाव लागतं. भाव एका ग्रस्तानं ज्याला गरज होती त्या ग्रस्तानं सोन्याचा घोडा आणि सोन्याचा देव पेढीवर विकण्याकरिता नेला, आपल्या भाषेत मोडण्याकरिता नेला. सोन्याचा देव आणि सोन्याचा घोडा. मग दोघे समवया
वजनाची होती, दोघीही सारखी वजनाची होती. बघा देवाला काय लागतं? भाव लागतं, भाव. गेल्यानंतर त्या सोनारदादाच्या हातामध्ये ते घोडा आणि देव दिला, त्याने त्यांचं वजन केलं. घोडाही सम वजनाचा झाला आणि देवही सम वजनाचा झाला. त्याने त्याच्या दोघांचाही सारखा भाव सांगितला. कोण? त्या सोनारदादानं त्या ग्रस्ताला, घेऊन जाणाऱ्या ग्रस्ताला सारखा भाव सांगितला. त्यावेळेला तो घेऊन जाणारा जो ग्रस्त होता तो सोनारदादांना म्हणतो, म्हणे शेठजी तुम्हाला देव आणि घोडा याच्यातला अंतर कळत नाही? तुम्ही दोघांचा भाव सारखा लावता. काय म्हटलं? तुम्हाला देवाचा भाव आणि घोड्याचा भाव काय समजत नाही का? देव कुठं आणि घोडा कुठं? तुम्ही दोघांचा सारखा भाव लावतो. त्यावेळेला त्यानं उत्तर दिलं, त्या सोनारानं उत्तर दिलं, अरे बाबा तुम्ही घोडा आणि देव आणलाय हे मला माहिती आहे. देवाचं काय वर्चस्व आणि घोड्याचं काय वर्चस्व आहे याच्यातला अंतर मला कळतो. पण राजा मी त्याच्यातला घोडा पाहत नाही आणि त्याच्यातला देव पाहत नाही, मी केवळ सोनं पाहतो. तसं भगवंत आपण काय करतो? कसं त्रिलिंगी भेदले खेळ घेता तरी चोरणे घ्यायचे, अशी प्रमाण देणारे असल्यावर विठ्ठला सांगण्याचं तात्पर्य देवाला अनेक काही लागत नाही. देव भावाचा भुकेलेला आहे. प्रभू रामचंद्रांच्या त्याच रामायणामध्ये शबरी मातेनं पुष्टी बोरे दिली, पण तीही बोरं भगवंताने खाली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच का देवाला अनेक न लगे काही, एक भावाची कारण भाव लागतो. याच्याकरिता काय लागेल? म्हणून तुकोबाराय सांगतात, भावजाचे गाठी त्यासी लाभ उठा उठी विठोबा रखुमाई सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्तीजेने भावजाच्या गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्तीजेने. महाराज सांगतात अंतरामध्ये भाव पाहिजे, कारण देवाला काही दुसरं लागत नाही, आपल्या अंतरीचा भाव घेतो. महाराज सांगतात तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावापाशी देव शीघ्र उभा. देव हा भावाचा भुकेल आहे आणि तो भावात अंतरामध्ये असला तर नक्कीच आपल्या पाठीमागे उभा राहील. एक वेळ धर्मराजानं शॉर्टकट सांगतो आणि शेवट हो धर्मराजानं भीमाला सांगितलं, भीमा देव भरपूर दिवस आपल्याकडे जेवायला आले नाही आणि जेवायला आले नाही म्हणून विठाला असं काय म्हणे आज दिवस चांगला आहे तर तू काय कर आपल्याकडे देवाला देव भोजनासाठी बोलव. भीमानं हा सांगितलं. भीम दुपारची वेळ होती, भीम काही द्वारकेला गेला नाही. द्वारकेला गेला नाही म्हणून
देव अजून येत का नाही म्हणून धर्मराजा चिंतेत पडला. पाहतो तर भीम राजामध्येच आहे. मग त्या ठिकाणी भीमाला विचारलं, अरे भीमा तू जातो का मी जाऊ? त्यावेळेला भीमाने सांगितलं, जातो दादा. पण ज्या वेळेला बोलवायचं होतं ती वेळ निघून चाललेली आहे. काय करावं काय करावं? भीम राजवाड्याच्या बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर देवाला अंतरामधून हाक दिली, भाव निर्माण झाला. देवाला हाक दिली आणि हाक दिल्यानंतर देवाला सांगितलं, देवा आता आपली गदा आकाशामध्ये भिडकावली भीमानं आणि सांगितलं, जर धावून आलाच नाही तर मी या गदेच्या प्रहारामध्ये जागीच ठार होईल. देवाच्या अंतरामध्ये तो अंत करण्याची भाव कळाला आणि देव ताबडतोब त्या ठिकाणी उभा आला. ती गदा वरच्यावर पकडली आणि भीमाचा आलेला काल त्या ठिकाणी परता केला. सांगण्याचं तात्पर्य, अंतरामध्ये भाव असेल आणि भोळेपणा असेल तर देव त्या ठिकाणी कलिकालाही कली परतून लावेल. त्या कलिकालाही आपल्याला जिंकता येईल. तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात का त्या कलिकालाला जिंकायचं असेल अंतरामध्ये भाव निर्माण करा, भोळेपणा निर्माण करा आणि त्या परमात्म्याचं नाम घ्या. तुका म्हणे भोला, 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 तुका म्हणे भोला. जिंकू जाणे खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोक कीर्ती केली भावजाच्या गाठी त्यासी लाभ उठावटी तुका म्हणे भोला जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोक कीर्ती जेणे यथामती येता अवकाश. या पवित्र स्थानामध्ये माझ्या बोबड्या बोलानं परमात्म्याचं नाम चिंतन जेवढं करता येईल, त्याच्या नामाचं गुणगान जेवढं गाता येईल तेवढं गाण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे, योग्य आहे का अयोग्य आहे? तुम्ही सगळी साधक मंडळी आहात, त्याच्यातलं काय योग्य आहे काय अयोग्य आहे? अयोग्य असेल तर बाजूला असताना माझ्या बुद्धीचा दोष समजा आणि योग्य असेल त्या परमात्म्याचं नामचिंतन आहे. ज्या उद्देशाने बोलणं झालं, आज ही एकादशी, अपरा एकादशी, ही एकादशी आज या पवित्र मंदिरामध्ये साधूच्या स्थानामध्ये संपन्न होत आहे आणि त्यानिमित्त माझ्यासारख्या किंचित पामराला ज्यानं खऱ्या अर्थानं संत पदाला चाललेले असणारे आमचे हरिभक्तीपराय आदरणीय चेतनजी महाराज म्हात्रे यांनी काल संध्याकाळी 5:15 वाजता फोन केला. बुवा सेवा करायचे, मागे सांगितलं करा, सैनिक करायला सांगितलेले काम तेथे होतो पाना कामा नाही याने त्यांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी येणं झालं. खऱ्या अर्थानं माझं परम महत् भाग्य या पवित्र स्थानामध्ये मला कीर्तन करण्याचा योग आलाय. झालेली कीर्तन सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. माऊली तुकोबा ज्ञानोबाराय स्वानंद सुखी निवासी सद्गुरु सावळाराम बाबा, वासुदेव बाबा, वामन बाबा, रामदास बाबा, राजाराम बाबा यांच्या चरणावर समर्पित करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. तरी म्हणते पुरते आदित्य सरते करून घ्यावे, तुम ते विनवी तसे तनु मनोजीवे चरणासी लागावे, अगरवत्ता करावे दास्य तुका म्हणे जपा मंत्र त्रि अक्षरी सोपा विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय
श्री पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी. आता ज्यांचे आपण सर्वांनी कीर्तन श्रवण केले ते हरिभक्त परायण भरतरीनाथ मित्र